मित्रांनो, राज्यपाल महामहिम केसरीत आणि 3 नंबरचा मानकरी झाला. 3च ना का 4 झाला? 4 झाला, माफ करा. बापू पोरकरचा 3 नंबरचा झाला माझ्या मते, आहे ना. आणि पोरकरच आहे पण भाऊबंदचे 4 नंबरचा मानकरी झाला. विराट, राहुल पोरकर यांचा विराट. आणि विराट पण एक असा संयमी बैल आहे, टिकून पळणारा बैल आहे, वेळोवेळी सिद्ध करतो स्वतःला. नमस्कार. आनंद आहे मोठ्या मैदानात आणि इतक्या दूर येऊन काहीतरी सार्थकी लागला. आणि आता सलग दुसरं मैदान आहे. अगोदरचं रोहिलागडचं एक मैदान, त्या मैदानात पण कितवा नंबर झाला होता? तिथं 5वा झाला होता. 5वा झाला होता. आज 4था झाला. हळूहळू वरती येतोय का? वरती येतो. म्हणजे अजून 3 मैदान लागन 1 नंबरपर्यंत यायला का सांगता येत नाही. पुढच्या मैदानात 1 नंबर. आज कड होती त्याच्यामुळे. हां, बरं. नियोजन दुसरं चालू होतं. हो, नियोजन दुसरं चालू होतं. अचानक हा कुठला, याचं काय नाव? तो गजा. गजा कुठला? निफाड. अचानक गजामध्ये पळायचा निर्णय मग काय झालं, आमचे बापू भाऊची ना आमचीच गाडी हाणायची ठरली ती. पण बापू भाऊ सगळी थोडा आजारी असल्यामुळे बापू काय बोलला का पहिला राहुल आपण त्याला विराटला दुसरा करू टॉपचा. 2 दिवसात काही होत नव्हतं, पण राहुल भाऊची माझी चर्चा झाली. मग राहुल भाऊनीच पायरा केलेला होता. बरं, आपल्या राहुल भाऊनीच पायरा केला. अच्छा, राहुल भाऊच्याच नियोजनात आज दोन्ही गाड्या राहिल्या म्हणून. राहुल भाऊनी दोन्ही नियोजन केले. एक गाडीनं 3 नंबर केला आणि एक गाडीने 4 नंबर केला. विराट का नेमका असं संयमी इतका, म्हणजे मालकाच्या जीवावर आलं किंवा मालकाच्या अस्तित्वावर आलं का त्यावेळेस आहे का मालकाचं नाव घेतलं का खुदबुद चालतं? कसं आहे, अस्तित्व होता प्रश्न येतो मालकाच्या नावासाठी, त्या टायमिंगला तो काहीतरी करतोच. कसं नियोजन तर लागलं? कितव्या गटात कितव्या तासावर गाडी ती? 7 नंबर गटात पळवलं होतं, 6 नंबर तासाला. 10 नंबरच्या सेमीत 2 नंबर तास होता. बरं. सेमीला 9 नंबर तास होतो. फायनलला 9 नंबर तास. पब्लिकनं कोण होतं मग? विराटच होता. विराट होता. बरं, म्हणजे बघा, पब्लिकचा बेताज बादशाह म्हणावं लागेल नाशिक भागातला, असंच म्हटलं तर हरकत नाही. एक टॉपचे पैरे, टॉपचे बैल घेऊन आपण कुठंतरी नंबर करावा, गुलालात राहावा, ही इच्छा मनात न ठेवता स्वतःच्याच भागातला बैल लावला आणि मैदानात उतरले आणि मानकरी झाले राज्यपाल महामहिम केसरीचे 4 नंबरचे. काका काय सांगता? द्या काकाकडे द्या. वय होतं पण काकाच्या अंगातला जोश कमी होत नाही आणि आनंद. काका काय सांगाल? सांगणार काय, आता विराटसाठी जिडे नाही तिडे जावं लागतं. बरं. आणि राहुल कसं एकला त्याला पाठिंबा द्यावं लागतं, त्याच्यामुळे फिरावं लागतं. क्वचित ठिकाणी बापलेकाची जोडी ही मैदानात दिसते आणि तुमची बापलेकाची जोडी कंटिन्यू सोबत आहे. दोघंही म्हणजे कधीच असं नाही का तुम्ही गैरहजर राहिले, राहुल असला किंवा राहुल गैरहजर तुम्ही असले, असं एक नाही. तुम्ही दोघंही मैदानात राहता सतत. तसं काही नाही. सातारा तिकडे जातो ना, मग ते राहुल माळी राहुल ती जातात, मग मी घरी असतो. कारण घरी 2 वाजता बरं, त्याच्यामुळे मला हालता येत नाही. आणि इकडं आपलं 1 दिवसात येऊन जाऊन करायचं राहिलं मग एक पाठिंबा म्हणून. बरं. विराट विषय काय सांगाल? विराट 4 नंबरचा मानकरी झाला. विराट आज 4 नंबरचा मानकरी म्हणजे असं का तो बाहेरून होता, पब्लिक नव्हता. पब्लिक नव्हता. आतून असता तर निकाल वेगळा असता. आतून जर असतात तर 100% त्यांनी काही ना काही घडवलंच असतं. पण पब्लिकला असून बी त्यांनी 4 नंबर घेतला म्हणजे सोपं नाही. 5वा झाला, 4था झाला. पुढच्या वेळेस वाढवा अजून गतीत. मंदिर जवळ आपली मंदिर नव्हती तेव्हा त्यांनी तिकडे सलग 1-2 मंदिर सातारा साईड लाडू मध्ये 1 नंबर केला. प्रत्येक ठिकाणी 1 नंबर 2 नंबर. बरं. राहुल भाऊ काय सांगाल? तिथं पण तुम्हीच बोलले, आता इथं पण बोला थोडंसं, कारण दोन्ही गाड्या तुमच्या नियोजनात होत्या आणि एक नियोजन करता वेळेस ना मालकाचा विश्वास असणं गरजेचं आहे. त्या विश्वासाला तुम्ही पात्र ठरले, आज फायनलचे मानकरी झाले. काय सांगा? विषय कसा आहे का, मला वाटलं होतं का या दोघांची गाडी पळल, त्यामुळं मग आपण पायरा केला, शरद भाऊला फोन केला आणि दोघांचं पण कॉन्फरन्स बोलणं केलं, आपण ही गाडी पळू आणि गाडी गुलालात राहील. बरं, नक्कीच. 2 गाड्या गुलालात होत्या, त्याच्यामुळं आपले करण दूरकरी त्यांना मग या गाडीवर बसवलं होतं मान्यान त्यांच्या, आणि या गाडीवर मी बसलो. बरं, चालतं, जास्त वेळ घेत नाही. मान्याचे मालक, मान्याच ना? गजा मान्या तो मान्या. आता हे नावात थोडंसं कन्फ्यूज आहे. तुमचा परिचय आहे एकदा? माझं नाव शरद डोंगरे. गजा पुण्याला पळतो, खेड शिवापूरचा. बरं, पुण्याला कशात? 4 बैलात?
नाही, घाटात तो 3 फेऱ्यातच पळतो. अच्छा. तो खेड शिवापूरला पृथ्वीराज शेट डिंबळे आणि कुमारी आरोग्य शरद डोंगरे रायपूर या नावाने पळतो. बरं. तो आजपर्यंत मालक कोण आहे बैलाच? मालक कोण आहे मग? तुम्हीच आहे? मालक हा दोघं पण. अच्छा. हं. आणि ज्या मैदानात जाईल त्या मैदान गुलाल करतो. बरं. तो रोमनच्या 10 सरकारच्या रोमनमध्ये पळा पिंपळावर तिथे 1 नंबरचा मानकरी आहे. हं. त्यानंतर इंदकेसरी भवानीमध्ये पण 1 नंबरचा मानकरी, वजीरमध्ये पण 1 नंबरचा मानकरी आहे. बरं. आणि भरपूर तिथे कार्तिकमध्ये पण पळाला आणि लाडक्यात पण पळाला. टोटल आजपर्यंत तो कडानी सेमी पास करून गुलाल पात्र आहे. आज पण आमची 2 नंबर सेमी लागली, तिथे पण आम्ही गुलाल घेतला. आणि आज 9 नंबर तासावर लागल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आला. तर आतल्या तासात असती गाडीत आज आम्ही नक्कीच 4 नंबरची मान. गेला असतो. बरं. पण पायरा चांगला जुळला होता. याच्या अगोदर नाही पळाली ना गाडी? नाही, हा 1-1.5 महिन्यापासून घरी होता आरामावर. त्याचा बैलाचा पायाला प्रॉब्लेम होता. त्याच्या पेडगाव नंतर आजच बैल पळाला आणि आज पण गुलाला पात्र राहिला. बरं. काय वेगळं पण बैलाचं? किती जाते आता? आता तर 64 झाला ज्येष्ठ. कुठली खरेदी होती? खरेदी बापूभाऊच्याच गाडीतून घेतली. बापूच्याच गाडीतली. आज बापूचाच दिवस आहे. आज दिवसच बापूचा आहे. 2 वर्षापूर्वी वासरू घेतलं होतं. हां. आणि आमच्याकडे जेवढे वासरे सगळे बापूचे. नाशिक भागाला म्हणजे बापूचेच. आणि नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल. घेतलं. हां. बरं. राहुल भाऊ विषयी सांगा, कारण राहुल भाऊने सांगणं तेवढं कमीच आहे. राहुल भाऊ म्हणजे माझा मावस भाऊच येतो. बरं. हा. आणि त्याने आम्ही कोणताही पायरा करत असू, गाजाचा असो की दुसऱ्या बैलाचा असो, पहिला आम्ही राहुल भाऊला विचारणार, हा बैल आपल्या बैलाला चालेल का, तो बैल चालेल का. बरं. आणि याला एकदम शिस्तीचा बैल लागतो. याला धावतो वगैरे तो म्हणजे एकदम कुठल्या गांधी पळतो? चारी गांधी. चारी गांधी. हा. बरं. त्या गांधी. मग आता खान बदलून हकललं की एकाच खांदी? बदलला. हां. मग जेवढे आज मैदान झाले आपल्या पाखरेत पण पळायला, तिथं पण 2 पाखरात पण पळाला. तिथं मल्हारची आणि सुंदरची घरची गाडी होती आणि आम्ही 6 नंबर तासा होतो शेवटच्या. हं. आणि मल्हार 5 तिथं पण 2 नंबर केलेला आहे. म्हणजे 1 फुटावर 2 नंबर झालेला आहे. आबांच्या पाखरात पळाला आहे. बरं. तिथं प्रत्येक मैदानात तो खान बघूनच पडतो. फक्त बरं. आजच तो एकच खान 3 फेरी पळाला नाही तर असं एकही मैदान नाही हं. तर तो खान बाजारला कंटिन्यू खान बघून पडतो. पहिल्यांदा आली या भागात मैदानाला तुम्ही? नाही, ह्या मैदानात आमचे म्हणजे इथं झाले, पण आम्ही जे सुरुवातीला मैदान केले ना सलगोजपूर, केसरी वगैरे इकडे अच्छा. टोटल मैदानात आम्ही तो गुलालाच आहे. 2 अच्छा. नंबर, 3 नंबर, 4 नंबर हं. असं. नक्कीच शुभेच्छा देतो पुढच्या मैदानासाठी. पण तुम्हाला एक अगोदर सांगितलं की बापू पुरकर चांगले म्हैसूर बैलांचे व्यापारी आणि त्यांच्याच गाडीतले सगळे वासरे 1, 2, 3, 4 नंबर आज बापूच्याच बैलांनी केला असं म्हणावं लागेल. बर. या बाप या ना. बापूचे बंधू आहे पप्पू शेठ आणि नेहमी पडद्याच्या पाठीमागे राहता पण भूमिका निभावता. आणि केला विराटने आज. गजा आणि विराट ना. ऐका ना, हां. आमचे सुट्टी मेकर आपल्या भागामध्ये अक्षय भाऊ, त्यांचं बरं. नाव घ्यायचं राहिलं. द्या 1 मिनिट. मीच बोलतो. बोला. परिचय द्या तुमचा एकदा. माझं नाव अक्षय कोकटे. माझं सिन्नर तालुक्यात खडांगळी म्हणून गाव आहे. आणि मला 90% शर्यतीवाले आंबडच्या नावानेच ओळखतात सर्व. आपली आंबडची गाडी म्हणजे घोडा बैलात टॉपला पळते. सर्व नियोजन वगैरे सर्व आमचं सर्व या टीमचंच राहतं. आम्ही सर्व एकत्रच गाडी पळवतो सगळे. सुट्टीला कायम विराटच्या? हो, विराटच्या मण्याच्या सर्जाच्या सर्व सुट्टी जशी गाडी म्हणजे करत राहतो नेहमी. दिवसापासून सुट्टीला जवळ एक 5-6 वर्ष झाले तसं. हो, म्हणजे आधी पहिलं घोड्याची सुट्टी करायचो. आता इकडं फेऱ्यात आलं का बैलांची सुट्टी. तिकडं आमच्या इकडं घोडा बैलात घोड्याची सुट्टी करतो कंटिन्यू. चालतं मित्रांनो. महत्त्वाचे घटक आहे आणि या घटकांमुळे कुठेतरी बैल गुलालात राहतो. तर या संपूर्ण टीमला शुभेच्छा देऊ आणि विराट आणि गजाला पण शुभेच्छा. धन्यवाद.